सिंहस्थ कुंभमेळ्याची मलई खाण्यासाठी महापालिकेसह सर्वच विभागांनी आघाडी घेतली आहे। शहरात अनेक ठिकाणी जोरदार कामे सुरू आहेत, मात्र ती कामं सुरू असताना सर्वसामान्यांना काय त्रास होतो याकडे मात्र निर्लज्ज प्रशासन आणि निद्रिस्त राजकारण्यांचे दुर्लक्ष होताना दिसतंय। त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे शालिमार जवळील भीमवाडी व खडकाळी परिसरात मोठ्या प्रमाणावर स्लम वस्तीत गटारीचे बॅक वॉटर येत असून गेल्या महिनाभरापासून तेथील रहिवाशांना या समस्येला सामोरं जावं लागतंय। गटारीच्या पाण्यामुळे तुंबलेल्या घरातच गरिबांना राहावं लागतंय। लहान लेकरांना त्या गटारीच्या पाण्यामध्ये झोपायचं, दिवसभर राहायचं, तिथेच खायचं, तिथे स्वयंपाक करायचा, अशा अवस्थेत रोगराईचा सामना करावा लागत आहे। गेले महिनाभर या परिस्थितीत ही लोक असून कोट्यवधी रुपयांची विकासाची कामं दाखवून शहरभर चांगले रस्ते फोडून नवीन रस्ते करण्याचं पाप स्मार्ट सिटी आणि महानगरपालिका आणि आमदार निधीतून होतंय, मात्र कोणाचाच पायपूस कुणाला नाहीये। महापालिकेत बेबनशाही माजली असून या भागातील हा गटारीच्या पाण्याचा प्रश्न आणि रस्त्याचे प्रश्न सुटले नाहीत तर नाशिककरांच्या तीव्र संतापाला महापालिका अधिकाऱ्यांना सामोरं जावे लागेल, असा इशारा माजी नगरसेवक राजेंद्र बागुल यांनी दिलाय। 25,000 कोटी रुपयाचा जुमला करण्यात व्यस्त झालेले अधिकारी, मग ते सिटी इंजिनियर असो नाही तर इतर अधिकारी असो किंवा आयुक्त असो, गावाचा विकास करायला निघाले। गावात खूप मोठा विकास चालू आहे, अब्जावधी रुपये खर्च करतायत। अरे इथे गाव माहिती आहे का तुम्हाला कुठे? ही माणसं राहतात, माणसं ही माणसं आज 15-20 दिवस झाले घाण पाण्यामध्ये घरात त्यांच्या राहत आहेत। त्यांची कच्ची पिल्लं ही अशी त्याच्यात जेवतायत, खातायत, आंघोळ करतायत। त्यांना तिथे स्वयंपाक करायला जागा नाहीये, झोपायला जागा नाहीये। आणि अशी परिस्थिती जर कोणी केली असेल तर हे फक्त भ्रष्ट अधिकाऱ्यांनी केलेली आहे। हो, ठासून सांगतोय, भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांनी आणि ठेकेदारांनी केलेली आहे। ठेकेदार आणि भ्रष्ट अधिकारी यांचा मिलाप झाला आणि चुकीचे कामं केले गेले आणि त्याच्यामुळे आज हे बॅकवॉटर जे आहे घराघरामध्ये, आज इथे संडास बांधून ठेवला। गावात तुम्ही हागणदारी मुक्त हे शहर करू शकले नाही आणि चालले स्मार्ट सिटी आणि कौतुक करायला आणि मोठमोठ्या गप्पा मारायला। त्या स्मार्ट सिटीला नळाचं कनेक्शन देऊ नाही शकले 30 वर्षामध्ये तुम्ही। आज तिथे सीट सर्व उकडले गेलेले, तिथे दरवाजे नाहीये। आया बहिणी उघड्या संडासामध्ये संडास करायला जात आहेत, रस्त्यावर बसतायत आणि तुम्हाला काही लाज लज्जा नाही। ते तुम्ही पाणी देऊ शकत नाही, तिथे लाईट देऊ शकत नाही। इथे घराघरामध्ये पाणी चाललेले आहे, ते तुम्ही थांबवू शकत नाही। आणि म्हणून धिक्कार करतो या महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या, या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या। मग तो सिटी इंजिनियर असो किंवा पाणी पुरवठा अधिकारी असो किंवा ड्रेनेजचा अधिकारी असो, या महापालिकेचाच धिक्कार आहे। अरे नका रे इतकं पाप करू, इतक्या भ्रष्टाचारात तुम्ही डुबून जाल, हे कुठे फेडाल? या गोरगरिबांचा हाताळताट घेऊ नका। नुसतं तुमचं हे जे जुमला चाललेला आहे ना, या जुमल्यामध्ये तुम्ही अडकाल, फसाल आणि मग तुम्हाला वाचवायला कोणी येणार नाही। ताबडतोब इंजिनियर या घरांमधलं जर पाणी आज जर निचरा झालं नाही या 4 दिवसात, तर इथले अंडे भरून आम्ही तुम्हाला त्या अंड्याने तुम्हाला महापालिकेत आंघोळ घालावं, एवढं मात्र खरं आहे। आणि म्हणून या भ्रष्ट कामाची चौकशी झाली पाहिजे। त्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना, ठेकेदारांना वटणीवर आणलं पाहिजे। कोण ठेकेदार आहेत ते, काय एवढा गुरमीत आहे, कुणी आमचं काही करू शकणार नाही। याचे त्याचे नाव सांगून या गोरगरिबांना तुम्ही बसवताय का, दमदाट्या देत आहेत का? तुमची दमदाट्या करत नाही, कारण ही जनताच मालक आहे आणि तुम्ही नौकर आहात हे विसरू नका। आणि म्हणून त्यांना जर त्यांचे जी सेवा आहे ती तुम्हाला पुरवावीच लागेल आणि ती ताबडतोबीने पुरवा, नाहीतर तुम्हाला उग्र आंदोलनाला सामोरं जावं लागेल।